तर दादा पक्षाने तर मुख्यमंत्री संकल्प- झाले पाहिजेत आणि होणार का असं म्हणून चालणार नाही. तर संघटना म्हणून आम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे आणि संघटना म्हणून काम करत असताना ही संघटना ही तळागाळात पोचलेली असली पाहिजे. त्यावेळेसच आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते, दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचं स्वप्न म्हणजे आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो. फक्त होणार का, होतील का किंवा घोषणा देऊन असं होणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला तळागाळात पोचलं पाहिजे आणि संघटना बांधली पाहिजे. 2024 तुम्ही करणार का दादांना मुख्यमंत्री असं पण तुम्ही करणार एक का? कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांनाही वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावं आणि हे प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आपल्या नेत्याच्याबद्दल, नेतृत्वाबद्दल. त्याच्यामुळे ते आमचं स्वप्नच आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू. 24ला 2 संधी आहेत, एक लोकसभेनंतर आणि एक विधानसभेनंतर. त्यातली कुठली संधी दादांना सीएम पदी पाहायला आवडेल तुम्हाला? आम्ही जो प्रयत्न करतोय याच्यामध्ये यानंतर मिळेल का, त्यानंतर मिळेल का, हा आमचा विषय नाही. पण मिळायला कार्यकर्ते पाहिजे. म्हणून संघटना बांधणं आणि खऱ्या अर्थानं यंत्रणा फळी उभं करणं, दादांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. बाकीचे निर्णय हे वरच्या पातळीवरती होत राहतील, पण आमचं जे स्वप्न आहे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि हे केवळ आमचंच नाही, प्रत्येक कार्यकर्त्याची त्याच्या नेत्याबद्दलची ती स्वप्न असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.